नमस्कार. अर्चना's आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपला अगदी वेगळ्या विषयावर असणार आहे. कारण आता सणवार संपल्यावर आपल्या लहान मुलांना अगदीच बरं नसतं किंवा त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे किंवा खाण्यापिण्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि याच मध्ये मुलं अगदी खात पीत नाहीत किंवा चिडचिड करतात, रडतात. तर या एका प्रसंगामध्ये त्या आईची खरंच एक परीक्षा असते. कारण मुलासाठी काय करावं हे त्या आईला सुचत नाही. डॉक्टरकडे नेऊन आणलं तरी लहान मुलांना बरं वाटत नाही. तेव्हा खरंच आईची कुणी काहीही म्हटलं तरी आईच्या मनात एक प्रश्न असा निर्माण होतोच, माझ्या बाळाला नजर लागली का, माझ्या बाळाला दृष्ट लागले का. आणि हो, आपले जुने जाणते लोकसुद्धा असंच म्हणतात की हो, बाळाला नजर लागली असेल. तर मग ही नजर कशी काढायची किंवा बाळाला नजर लागली आहे तर आपण काय करायला पाहिजे, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी असेच साधे सोपे उपाय सांगणार आहे. आणि मी स्वतः हे करते म्हणून मी तुम्हाला ते सांगत आहे. कुणी या संबंधी श्रद्धा किंवा अंधश्रद्धा या विषयावर न जाता अगदी आईच्या हेतूने, कारण माझं सुद्धा बाळ लहान आहे, तर मी माझ्या बाळाची नजर कशी काढते किंवा मी त्यासाठी काय उपाय करते तर ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला. तर बाळ अगदी खूप रडत असेल की ते शांतच होईना, तर तेव्हा आपण अगदी 2 लाल मिरच्या, हे पहा मी अशा प्रकारे ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि आपण जे खडं मीठ असतो, जे जाडं मीठ असतं, हे पहा अशा प्रकारे हे मी जाडं मीठ आणि मोहरी हे मी असं बनवूनच ठेवते. आणि ह्या मिरच्या आहेत. तर आपल्या उजव्या हातामध्ये 2 लाल मिरच्या आणि मीठ मोहरी, अशा प्रकारे मीठ मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या मुलाच्या अंगावरून 7 वेळा उतरून आपण हे विस्तवामध्ये टाकायचं आहे. तर आता इथे आपण, आपल्याकडे शहरामध्ये तर चूल किंवा विस्तव नसते, तर मग आपण जसं गावी असलो तर आपण हे विस्तवामध्ये टाकून त्याचा हे जाळून टाकतो आणि त्याचा अंगारा आपल्या मुलाच्या डोक्याला आणि तळपायाला लावतो. तर आपण शहरामध्ये राहतो म्हटल्यावर आपण अगदी कढई किंवा पातेलं घेऊन त्यामध्ये हे मीठ मोहरी 7 वेळा उतरून त्यामध्ये हे जाळून टाकायचं आहे. त्याने सुद्धा आपल्या बाळाला अगदी लगेचच आराम मिळतो. तर हे बाहेर फिरून आल्यावर आपल्या बाळाची जी चप्पल असते ती आपण आपल्या बाहेरच, म्हणजे सूर्याच्या तिकडेच झटकून खाली टाकायची आहे की जी काही इडापिडा असेल ती आमच्या घरातल्या बाहेरच निघून जावी. हा सुद्धा एक साधा उपाय आहे. किंवा अजून एक, आपण अगदी 2 कापूर घ्यायचे आहेत आणि 7 वेळा आपल्या मुलावरून, कापूर तर आपल्या घरात नेहमीच असतो, तो कापूर घेऊन मुलावरून 7 वेळा उतरून तो आपल्या घराच्या बाहेर जळवायचा आहे. तर आता आपल्याला ही सुद्धा जळवायचं हे नाहीये, तर काय करायचं आहे हे पहा. मी अशा प्रकारे ही पंती घेते आणि या पंतीमध्ये थोडेसे तांदूळ घालून घेते. हे पहा अशा प्रकारे मी यामध्ये तांदूळ घालते आणि जे कापूर आहे ते बाळावरून उतरून या पंतीमध्ये टाकून बाहेर जळवून टाकते. म्हणजे अगदी आजूबाजूला सुद्धा किंवा काही काळं किंवा काही दुर्घटना होण्याचा संभव येत नाही. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही नजर काढू शकता. किंवा अगदी आता लहान बाळ आहे, वर्षाच्या आतमधल्या बाळाला दुधाची बॉटल द्यावी लागते. तर आपण काय करतो की ती दुधाची बॉटल आहे त्या बॉटलवर अगदी आलेल्या गेल्यांची सगळ्यांचीच नजर पडते.
मग यावेळेस आपण काय करायला पाहिजे, जी आपण दुधाची बॉटल बाळाला देतो तर त्या बॉटलला कव्हर करून घ्यायचं, म्हणजे कुणाची नजर त्या बॉटलवर पडणार नाही आणि आपल्या बाळाला नजर लागत नाही. तर अजून एक साधा उपाय सांगते, तो म्हणजे असा की बाळाला आपण जे काही जेवण भरवतो तर जेवण भरवून झाल्यानंतर जो घास आहे, शेवटचा घास जो राहतो तो आपण कुत्र्याला टाकू शकतो. पण आता आपण हे गावी करू शकतो की आपण कुत्र्याला टाकू शकतो. मग आपण शहरात आहोत, तर शहरात असल्यावर काय करायला पाहिजे, तर आपण हा जो बाळाचा राहिलेला घास आहे शेवटचा, तो त्याच्या अंगावरून उतरून आपण तो बाहेर फेकून द्यायचा आहे, म्हणजे याने सुद्धा बाळाला नजर लागत नाही. आणि अगदी एक साधा उपाय म्हणजे बाळाला आपण भरवूच नये, म्हणजे बाळाला नजर लागणार नाही. असे खूप सारे, बाळाचीच नाही तर आपण मोठ्यांची सुद्धा नजर काढायची असेल तर काय करू शकतो, तर आपण अगदी साधा उपाय म्हणजे एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे अँटी क्लॉकवाईज दिशेने त्या व्यक्तीच्या डोक्यावरून किंवा पूर्ण अंगावरून तुम्ही 7 वेळा उतरून घ्यायचं आहे आणि ते पाणी नळाच्या पाण्याखाली, म्हणजे नळाचं पाणी सुरू करून ते पाणी तिथे सोडून द्यायचं आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे आणि आपली नजर निघून जाते. कारण आता नेहमी झोप होत नाही, खूप स्ट्रेस आहे किंवा धावपळ होते, जेवण जात नाही, तर अशा वेळेस नक्कीच माणसाला डॉक्टरकडे जाऊन आलो आणि खूप असं दमायला होतं, थकायला होतं, तर अशा वेळेस आपण असं करू शकतो. आणि यामध्ये काही अंधश्रद्धा असं नाही आहे, आपल्या मनाची एक समजूत आहे किंवा एखाद्या आईला यामधून नक्कीच आराम मिळतो किंवा तिला खरंच वाटतं की हो, माझ्या जर बाळाला नजर लागली असेल, मी डॉक्टरचं सर्व करते, तर हरकत नाही की असे साधे सोपे उपाय आपण बाळाच्या नजर काढण्यासाठी करू शकतो. की होतं, बाळ थकतं किंवा खेळून खेळून दमतं सुद्धा आणि खरंच बाळाला नजर लागते. तर कारण सुंदर गुटगुटीत बाळाला नजर का लागू नये म्हणा, किंवा आणि असं नाही की बाहेरच्यांचीच नजर लागते, आपली सुद्धा लागते, घरातल्यांची नजर सुद्धा लागते, कारण त्या बाळाला नजर लागते. आपली काय होतं, बाळ अगदी झोपेतच खूप रडायला लागतं, ते शांतच होत नाही. मग तेव्हा काय करायचं आहे, तर बाळ झोपतं तिथे पलंगाखाली एखादा झाडू ठेवून द्यायचा आहे. हा सुद्धा, या सोप्या उपायाने सुद्धा बाळ शांत होतं. किंवा अगदीच बाळ खूप दचकून जागं होतं, तर तेव्हा त्याच्या उशाखाली एखादं टोकदार असं वस्तू ठेवायची आहे. पण अगदी हे ठेवताना तुम्हाला विचार करायचा आहे की या वस्तूपासून बाळाला काही इजा तर होणार नाही ना, तर या गोष्टीचा नक्कीच विचार करा. ती नजर काढताना एक मंत्र म्हणायचा आहे, तर तो कोणता आहे तो मी तुम्हाला सांगते. चांडालाची, भूताखेतांची, आल्या गेल्यांची, घरातल्यांची, दारातल्यांची, पारोशा केराची, माझ्या बाळाला नजर लागली असेल तर माझी नजर राहू दे, बाळ माझं शांत राहू दे, शांत झोपू दे, चांगलं खाऊ पिऊ दे. अशा प्रकारे हे आपण जे मीठ, मोहरी किंवा मिरची घेतो ते 7 वेळा उतरून हे आपण जाळून टाकायचं आहे, किंवा नक्कीच आपल्या बाळाची नजर निघू शकते. बाळाची किंवा मोठ्यांची सुद्धा या उपायाने नक्कीच नजर निघते. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून पहा, तुम्हाला सुद्धा फरक जाणवेल. मी सुद्धा हे माझ्या बाळासाठी करते. यासाठी किंवा नजर काढण्यासाठी, दृष्ट काढण्यासाठी कोणते उपाय करतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग, तुमच्या कमेंटनीच मला असे नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल. तर व्हिडिओला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन, हटके आणि युनिक. मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.